स्वयंपाकघर आहे. पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही दोन समाजाची खाद्य संस्कृती समान होती. आपल्या कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती होती. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणामध्ये येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे माझ्या कोकणनं अनुभवण्यासारखे होते. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असे, ते जे जातडीसारखे दिसते तिला घिरट असे म्हणतात. जातडीमध्ये धान्य दळून निघते, तर घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते, वरती चाळणीवर केळीचे पान ठेवून मोदक ठेवले जातात व झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही रॉड उलट सुलट फिरवले जातात, त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवयाचं लाकडी यंत्र. हे शेवयाचं लोखंडी आहे. तो शेवयाचा लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आणि बाजूला 2 चमचे. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूनी लॉक केलेला आहे. ही चहाची किटली आहे आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. आपल्याकडे जो भात असतो तो रात्री भिजत ठेवला जातो. सकाळी त्यातले पाणी काढून पोह्याच्या खापरावर भाजला जातो व उखळामध्ये भुसाळ्याच्या साहाय्याने काढला जातो व त्याचे पोहे तयार होतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगले गेले आणि वरती लाकडी चमचे दाखवलेले आहेत.